स्थानिक पातळीवर मनसेच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधून समन्वय ठेवा. उद्धव ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना सूचना. बदलापूर, कल्याण, भिवंडी, अंबरनाथमधील पदाधिकाऱ्यांची मातोश्रीवर बैठक. घटस्थापनेला ठाकरे बंधू एकत्र येण्याचा योग जुळण्याची शक्यता. राज ठाकरेंच्या संकल्पनेतून शिवाजी पार्कात जिमखान्याची निर्मिती. 22 सप्टेंबरला होणाऱ्या कार्यक्रमासाठी उद्धव ठाकरेंना निमंत्रण. शरद पवारांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना फोन. बेताल वक्तव्य करणाऱ्या नेत्यांना आवरा अशी टीका योग्य नाही. पडळकरांनी जयंत पाटील यांच्यावर केलेल्या वक्तव्याचा पवारांकडून निषेध. मुख्यमंत्री फडणवीसांकडून गोपीचंद पडळकरांना समज. भविष्यात चांगला नेता व्हायचं असल्यास अशा प्रकारची विधानं करणं योग्य नाही. फडणवीसांचा पडळकरांना सल्ला. बीडमध्ये 28 सप्टेंबरला ओबीसी महारॅली निघणार. मंत्री छगन भुजबळांची घोषणा. आवश्यकता वाटल्यास मुंबई काय दिल्लीतही मोर्चे काढू. भुजबळांचं जरांगेंना आव्हान. गणेश नाईकांच्या जनता दरबाराविरोधात शिंदेंच्या शिवसेनेची हायकोर्टात धाव. याचिकेत सिडको, नगरविकास विभाग, महापालिका प्रतिवादी. जनता दरबारावेळी नागरिकांना विनाकारण बेठीला धरलं जात असल्याचा आरोप. जेन झींनी सरकारला उलथवून टाकलं पाहिजे ही राहुल गांधींची भाषा. अर्बन नक्षलवाद्यांसारखे. मात्र भारताची जेन झी जनरेशन संविधानाला मानणारी. फडणवीसांचं प्रत्युत्तर. लाडकी बहीण योजनेतील लाभार्थींना ई-केवायसी करणं बंधनकारक. महिला बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांची माहिती. पुढील 2 महिन्यात ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करणं गरजेचं. प्रसिद्ध आसामी गायक आणि अभिनेते जुबिन गर्ग यांचं अपघाती निधन. सिंगापूरमध्ये स्कुबा डायव्हिंग करताना अपघात. गँगस्टर सिनेमातील या आली गाण्यातून राष्ट्रीय स्तरावर प्रसिद्धी. महाराष्ट्रातील जनतेच्या मनामनावर राज्य करणारं TV9 मराठी. TRP मध्ये नंबर 1. जनतेच्या विश्वासावर TV9 मराठीची अव्वल स्थानी झेप.